हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथ्स या विषयाचा प्रॅक्टिस सेट 15.2 जो एरिया या टॉपिक मधला आहे तो सोडवू. फर्स्ट क्वेश्चन इज लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ rhombus आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो एरिया ऑफ rhombus या प्रकारावर आहे. सो वी हॅव टू यूज हियर द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ rhombus. So for a rhombus the diagonals are given and they are given to be 15 centimeter and 24 centimeter. So first of all we'll write that one. For a rhombus diagonals नाव आपण d1 आणि d2 देऊया. त्यातला पहिला जो डायगोनल आहे त्याला d1 नाव देऊ, 15 centimeter, and d2 that's 24 centimeter. And now we have to find the area of a rhombus. So formula for area of a rhombus is 1/2 into d1 into d2, which is product of diagonals. So 1/2, one of the diagonals is 15 and the other is 24. So if we divide by 2 we get 12. So 15 into 12 it's 180 centimeter square or square centimeter. So this is the area of that rhombus. The next question again, which is based on area of a rhombus. So again for this rhombus also we have diagonals 16.5 centimeter. That is the first diagonal, and the second diagonal is 14.2 centimeter. And from this we have to find its area. So again we have to use the formula for area of a rhombus. So formula for area of a rhombus is equal to 1/2 into product of two diagonals, that is d1 into d2. So 1/2 into d1 is 16.5 into d2 is 14.2. इथे दोन नंतर भाग घालवला तर बेस येते 14 आणि decimal नंतर बे के बे. So we have to take a product of 16.5 into 7.1. So the product is 117.50. So this is the area of this rhombus. Next question, if the perimeter of a rhombus is 100 centimeter and the length of one of the diagonals is 48 centimeter, what is the area of the quadrilateral? What is the area of the quadrilateral? म्हणजे हा जो quadrilateral चा प्रकार दिला आहे rhombus, त्याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. So we have to use ultimately the formula for area of a rhombus. एरिया ऑफ rhombus त्याचा फॉर्म्युला, त्याच्यामध्ये आपल्याला दोन डायगोनल्स लागतात, बिकॉज द फॉर्म्युला इज 1/2 into d1 into d2, म्हणजे दोन डायगोनल्सच्या प्रोडक्टची हाफ म्हणजे त्याचा फॉर्म्युला. आता ह्या प्रश्नात मात्र डायगोनल एकच दिलाय 48, वन ऑफ द डायगोनल्स. मग दुसरा डायगोनल किती ते माहिती नाही, तो काढावा लागणार. मग तो जर काढायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला इथे ज्या प्रश्नात माहिती दिलेली आहे पेरिमीटर, त्याचा उपयोग करायचा. मग त्याला आपल्याला डायग्राम इथे काढावं लागेल. ह्या प्रश्नात डायग्राम दिलेली नाही. सो लेट अस हॅव दिस rhombus ABCD which intersect at point M. आता आपल्याला ह्या rhombusची पेरिमीटर दिलेली आहे. पेरिमीटर म्हणजे काय, आता rhombus असल्यामुळे सर्व साइड्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग ह्याची पेरिमीटर म्हणजे काय, तर पेरिमीटर ऑफ rhombus or perimeter of quadrilateral ABCD is equal to, तो rhombusच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे 4 into साइड. पेरिमीटर दिलेले आहे 100, दॅट इज इक्वल टू 4 into साइड. साइड जर आपल्याला काढायचं असेल तर 4 आपल्याला लेफ्ट हँड साइडला घ्यावं लागेल. सो 100/4 होतील, दॅट इज इक्वल टू साइड. आता 4 नंतर भाग घालवला तर 4 2 8, 4 5 20. सो साइड ऑफ दिस rhombus is 25 centimeter. So this is the side of the rhombus. म्हणजे यातली एक साइड 25 असणार आहे. सो सपोज ABB 25. आता rhombusच्या डायगोनल्सची आणखी एक प्रॉपर्टी आहे. डायगोनल्स ऑफ rhombus आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. म्हणजे ह्याचे जे डायगोनल्स AC आणि BD आहे ते ज्या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करतात तिथं 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आणि ते दोन्ही डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात, दोन समान भाग करतात. म्हणजेच AM जेवढा आहे तेवढाच CM असणार आहे आणि BM जेवढा आहे तेवढाच DM असणार आहे. तर या लॉजिकनुसार जर समजा BD हा डायगोनल आपण 48 घेतला, कारण एक डायगोनल आपल्याला 48 सेंटीमीटर दिला, मग त्यातला BM हा भाग किती असेल, तर BM हा BDच्या हाफ असणार आहे. दॅट इज BM इज इक्वल टू हाफ ऑफ BD. आणि का, बिकॉज डायगोनल्स ऑफ rhombus
are perpendicular bisectors of each other. त्याच्यामुळे मग BM काढायला आपल्याला BD ची हाफ घ्यावी लागेल. सो BD 40 आहे. जर 2 न भाग घालवला तर 24 चा भाग देईल. सो 24 सेंटीमीटर इज इक्वल टू BM. म्हणजे BM ची लेंथ आहे 24. आता हे दोन्ही एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असल्यामुळे हा जो ट्रायंगल आहे AMB हा राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. सो इन दॅट राईट अँगल ट्रायंगल वी कॅन यूज द थिअरम ऑफ पायथागोरस. सो इन ट्रायंगल AMB by Pythagoras theorem we can have hypotenuse square. आता ह्या ट्रायंगल मध्ये AB ही hypotenuse आहे. So that square is equal to sum of squares of remaining two sides, that is AM square plus BM square. And this is because of Pythagoras theorem. आता AB ची लेंथ 25 ती आपण काढलेली आहे, त्याचा स्क्वेअर. AM ते माहिती नाही आपल्याला, जी दुसऱ्या डायगोनलचा अर्धा भाग आहे तो तसंच ठेवूया, प्लस BM ची लेंथ आपण 24 काढलेली आहे त्याचा स्क्वेअर. सो 25 स्क्वेअर इज 625 इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस 24 चा स्क्वेअर 576. 576 जर लेफ्ट हँड साइडला घेतले तर मायनस 576 होतील, दॅट इज इक्वल टू AM स्क्वेअर. So 625 minus 576 it's 49 is equal to AM square. दोन्ही बाजूचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर 49 चं स्क्वेअर रूट 7 is equal to AM. That is AM is equal to 7 सेंटीमीटर. आता ह्यातला AM हा भाग आपल्याला मिळाला, पण आपल्याला अदर डायगोनलची लेंथ काढायची. मग AM हा डायगोनल AC चा अर्धाच भाग आहे, बिकॉज AM is equal to half of AC. कारण हे दोन्ही डायगोनल्स AC आणि BD एकमेकांचे दोन समान भाग करतात. मग AM जेवढा आहे तेवढाच CM असणार आहे, म्हणजे AM हा पूर्ण AC च्या निमपट असणार आहे. सो AM इज इक्वल टू हाफ ऑफ AC. मग AM ची लेंथ आहे आपल्याकडे, इथे रिप्लेस करूया. दॅट इज इक्वल टू 1/2 इंटू AC. AC म्हणजेच अदर डायगोनल. 1/2 जर लेफ्ट हँड साइडला घेतलं तर 7 इंटू 2 होतील, दॅट इज इक्वल टू AC. 7 इंटू 2 दॅट्स 14 इज इक्वल टू AC. दॅट मीन्स द लेंथ ऑफ सेगमेंट AC इज 14 सेंटीमीटर. म्हणजेच त्याचा जो दुसरा डायगोनल आहे AC त्याची लेंथ असणार आहे 14 सेंटीमीटर. आता इथे या डायगोनल्सची, दोन्ही डायगोनल्सची आपण लेंथ काढली. AC 14 सेंटीमीटर, BD 48 सेंटीमीटर. आता आपण ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढू शकतो, कारण अल्टिमेटली प्रश्न आपल्याला विचारले व्हॉट इज द एरिया ऑफ दिस क्वाड्रिलॅटर. मग इथं आता आपण फॉर्म्युला वापरूया. फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD विच इज अ रॉम्बस. तर रॉम्बसच्या एरियाचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू त्याचे डायगोनल्स आहेत AC इंटू BD. ज्यांची लेंथ आपण काढलेली 1/2 इंटू AC ची लेंथ काढली 14 इंटू BD ची लेंथ 48. या दोन्हीला भाग घालू 2 न, 24 चा भाग जाईल. 14 गुणिले 24, 14 चोक 56, 8 5, 14 गुणिले 28 आणि 5 33. 336 centimeter square. So this is the area of the quadrilateral ABCD. Next question, if length of a diagonal for rhombus is 30 centimeter and its area is 240 square centimeter, find its perimeter. पुन्हा एकदा हा एक rhombus, आता नाव त्याला आपण देऊया PQRS, आणि सपोज ते एकमेकांना पॉइंट T मध्ये इंटरसेक्ट करतात. म्हणजेच आता इथं डायगोनल एक दिला आहे 30 सेंटीमीटर. यातला एक कुठला तरी डायगोनल घेऊया आपण, PR किंवा QS. सो पहिल्यांदा आपल्याला हे लिहावं लागेल की हा जो क्वाड्रिलॅटरल आपण काढलाय, क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रॉम्बस. तर तो रॉम्बस आहे. तो जर रॉम्बस असेल तर त्याचा एरिया, म्हणजेच एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS इज इक्वल टू, फॉर्म्युला इज 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ दी डायगोनल्स. प्रोडक्ट त्याचा डायगोनल्सचा PR आणि QS, कारण PR आणि QS हे दोन याचे डायगोनल्स आहेत. मग यापैकी समजा एक कुठला तरी डायगोनल जो आपल्याला दिला आहे तो समजा PR आपण घेतला 30 सेंटीमीटर. मग इथं आपण ह्या क्वाड्रिलॅटरलचा म्हणजे तो रॉम्बसचा एरिया पण दिला आहे 240. तो एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरलच्या खाली 240 लिहूया. दॅट इज इक्वल टू 1/2 इंटू PR ची लेंथ आहे 30 इंटू QS.
मग इथं 2 जर भाग घालवला 30ला तर 15चा भाग जाईल. 15 जर लेफ्ट हँड साईडला घेतले तर डिनॉमिनेटरला जातील. दॅट इज 240 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू QS. आता 15 जर भाग घालवला इकडं 15 1 15 9 शिल्लक राहील. 90 होतील. 15 7 90. सो QS इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. म्हणजे QS हा जो दुसरा डायगोनल आहे तो 16 मिळाला. आता दोन्ही डायगोनल्स आपल्याकडे आहेत. आता इथं हे डायगोनल्स एकमेकांचे समान भाग करतात. आता ह्यातला कुठला तरी एक ट्रायंगल, समजा आपण PQT हा एक ट्रायंगल घेतला तर तो राईट अँगल ट्रायंगल असणार आहे, बिकॉज डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. म्हणजेच त्यातला PT हा जो भाग आहे तो पूर्ण डायगोनल PR च्या हाफ असणार आहे, 1/2 ऑफ PR. कारण मग अशी आपण जी प्रॉपर्टी पाहिली, डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर, त्या प्रॉपर्टीनुसार आता इथं PR ज्याची लेंथ आपण 30 आहे असं कन्सिडर केले, सो 1/2 इंटू इथे रिप्लेस करूया 30 न 2 न जर भाग आला तर 15चा भाग देईल. सो PT इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. सो दिस इज द लेंथ ऑफ सेगमेंट PT. आता त्याच पद्धतीने आपण QT सुद्धा काढू शकतो. सो अगेन इन द सेम वे QT इज इक्वल टू हाफ ऑफ द डायगोनल QS, म्हणजे QS चा तो हाफ भाग असणार आहे. सो दॅट इज इक्वल टू 1/2 इंटू डायगोनल QS इज 16. इथं 2 न जर भाग घालवला तर 8चा भाग जाईल. सो 8 सेंटीमीटर इज इक्वल टू QT. म्हणजे QT ची लेंथ असणार आहे 8 सेंटीमीटर. आपल्याला विचारले पेरीमीटर. मग पेरीमीटर काढायचे असेल तर पहिल्यांदा याची साईड काढावी लागेल, आणि साईड जर काढायची असेल तर हा जो ट्रायंगल आपल्याला मिळतोय PTQ which is a right angle triangle. So in that triangle we can use the Pythagoras theorem. So in triangle PTQ, hypotenuse आहे PQ, that square is equal to PT square plus QT square. This is by Pythagoras theorem. So PQ म्हणजे त्याची साईड आपल्याला काढायची आहे. PT ची लेंथ आपण काढलेली आहे 15 सेंटीमीटर. इथे रिप्लेस करूया 15 स्क्वेअर प्लस QT 8 सेंटीमीटर काढले, सो 8 स्क्वेअर. 15 square is 225 plus 8 square is 64. So we get PQ square, left hand side la PQ आहे. So PQ square is equal to 225 plus 64, 289 मिळेल. So PQ is equal to square root of 289 is 17 सेंटीमीटर. तर ही लेंथ आपल्याला PQ ची मिळाली 17 सेंटीमीटर. पण प्रश्न विचारलाय व्हॉट इज इट्स पेरीमीटर. सो ॲज वी हॅव टू फाइंड द पेरीमीटर ऑफ रॉम्बस PQRS. PQRS ची पेरीमीटर काढायची आहे. तर हा रॉम्बस असल्यामुळं त्याचा फॉर्म्युला असणार आहे 4 इंटू साईड, दॅट इज इक्वल टू 4 इंटू याची PQ ही साईड आहे ती 17 आपण काढली, तिथे रिप्लेस करूया. सो 17 इंटू 4 68 सेंटीमीटर. सो दिस इज द पेरीमीटर ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS. तर ही त्या रॉम्बसची पेरीमीटर असणार आहे.